मला आठवतंय 3-3.5 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याने घरात एक कंपोस्टर आणला होता आणि मला म्हणाला की रोजचा घरातला ओला कचरा या कंपोस्टरमध्ये टाकायचा आणि ते फिरवायचं. घरात ओला कचरा ठेवायचा या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला होता. पण माझा हट्टी नवरा ऐकणार नाही याची मला पूर्ण खात्री होती. म्हणून मी त्याला म्हणाले की तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला यात ओढू नका प्लीज. तो म्हणाला ठीक आहे, तू रोजचा ओला कचरा बाजूला काढून ठेवत जा, मी आल्यावर बघेन. मला स्वच्छतेची इतकी आवड आहे की ते दोघेजण मला ओसीडी म्हणून चिडवत असतात. पण मग त्या दिवसापासून मी रोजचा ओला कचरा बाजूला काढून ठेवायला लागली. ते आले, चेक करायचे, त्याच्या नोंदी घ्यायचे, त्याचे वजन करायचे आणि मग त्या कंपोस्टरमध्ये टाकायचे. हे मी सगळं लांबूनच बघत होते. मी कधी त्याला हात लावला नाही. या सगळ्यामध्ये माझा मुलगा पण त्यांना मदत करायचा. दोघे इतके बारकाईने करायचे की ते बघून मला आश्चर्य वाटायचं. एकदा रात्री अचानक खूप जोराचा पाऊस आला, म्हणून माझ्या नवऱ्याने तो कंपोस्टर उचलून आमच्या गेस्ट रूम मध्ये आणून ठेवला आणि तो विसरून गेला. दुसऱ्या दिवशी मी त्या गेस्ट रूम मध्ये गेले तर मला छान सुगंधी मातीसारखा वास आला. शेतामध्ये नांगरलेली माती असते तसा तो सुगंधी वास होता. मला माझं बालपणच आठवलं आणि त्या दिवसापासून माझा कंपोस्टर विषयीचा राग, त्याची चिडचिड ही सगळी गेलेली होती.